हॅलो. आज आपण विशेष माहिती पाहणार आहोत. शिक्षक भरती संदर्भातील ही माहिती आहे. समायोजनाविना अल्पसंख्याक शिक्षकांना मान्यता, शिक्षण उपसंचालकांनी दिले थेट चौकशीचे आदेश. या ठिकाणी विशेष माहिती अशी आहे की प्रहार शिक्षक संघटनेच्या तक्रारीची दखल घेतली. तृप्ती अंधारे, मारुती फडके अडचणीत येणार आहेत. काय असं या ठिकाणी माहिती दिली ते सरळ पाहूया. सोलापूर वृत्तपत्रातून हे आजची बातमी झळकते आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांना मान्यता दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके या 2 शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहेरे यांनी 30 एप्रिल 2024 रोजी दिले. मात्र त्याबाबतचे पत्र 10 मे रोजी प्राप्त प्रहार शिक्षक संघटनेला मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या 2 फेब्रुवारी 2023च्या पत्रानुसार राज्यात 265 अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याच्या अटीवर 1774 रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक संचालक यांनी कळविले होते. त्यानुसार जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांचे 15 शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे अद्यापही समायोजन झालेले नव्हते. मात्र अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांना मान्यता तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिल्या. त्या सर्व मान्यतांची तात्काळ चौकशी करून त्यास जबाबदार असलेल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक्क अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत उपसंचालकांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्याबाबतचे पत्र शिक्षण विभाग व शिक्षण पोषक सोलापूर यांना दिले आहे. अशा आशयाची ही आजची बातमी होती. तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलला समोर न्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.